या ठिकाणी नवी मुंबईतील काही ठिकाणी 8-10 प्रस्ताव आहेत आजच्या या बैठकीमध्ये। विशेषतः या ठिकाणी नवी मुंबईतील शहरातील आता येणाऱ्या नुकताच मान्सून येणार, त्यामुळं रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये प्रस्ताव आहेत। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक शाळेचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। या विषयामध्ये शाळेच्या बाबतीमध्ये सीबीएसई शाळा ही कोपरखरणा शाळेमधली शाळा जी आहे त्या शाळेमध्ये त्या शाळेच्या माध्यमातून हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला होता। कारण आपण नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शाळेच्या बाबतीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं एक पाऊल पुढे धोरण असं ठरवून आपण नवी मुंबई शहरामध्ये एक सीबीएसई शाळा अशा 2 महापालिकेच्या माध्यमातून चालवतो। या शाळेमध्ये एक कोपरखण्याला 93 नंबरची शाळा आहे आणि या ठिकाणी 93 नंबरची सारसोळ नेरुळ आहे आणि 94 नंबरची कोपरखण्याला आहे। तर या 2 शाळेमध्ये आपण कोपरखण्याच्या शाळेमध्ये 10 वर्षाच्या कालावधीकरता आपण मंजुरी घेतलेली आहे, परंतु ती मंजुरी वर्षांनी त्यांना प्रत्येक वर्षी दिली जाईल। आणि ही नवी मुंबई उत्कर्ष महिला मंडळाला या संस्थेला दिलेली आहे। कारण आपण पाहताय की नवी मुंबई शहरामध्ये आपल्या आदरणीय या शहराचे लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून नेहमी सातत्याने या नवी मुंबई शहरामधील सर्वसामान्य गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना एक आपण आता जसं एक पाऊल पुढे म्हणतो त्या पद्धतीनं इतर खाजगी शाळांमध्ये अनेक संस्थेच्या माध्यमातून शाळा चालवल्या जातात आणि त्या शाळेमध्ये मुलांना गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना त्या तुलनेमध्ये शिक्षण मिळावं म्हणून याचाच हा भाग म्हणून आपण ह्या 2 शाळा सीबीएसईच्या माध्यमातून आपण ठेवलेल्या आहेत। आणि ही शाळा भविष्यामध्ये याचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं मुले घडली पाहिजेत, मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आपण आजचा तो अतिशय महत्त्वाचा आणि स्वागतार्ह प्रस्ताव आणलेला आहे। मी खरं पाहिलं तर या प्रस्तावाचं स्वागत करतो, कारण या माध्यमातून मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणार आहे, मुलं चांगल्या पद्धतीने घडणार आहेत आणि आज अतिशय चांगली चर्चा होऊन या ठिकाणी हा प्रस्ताव आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे। आपण जर सीबीएसई शाळा सुरू करतो हे चांगले बाब आहे, मात्र आपल्याच जेडी सूत्र यांनी आरोप केलेला आहे की मराठी शाळेमध्ये शिक्षक मिळत नाही, मग तुम्हाला इंग्लिश शाळेमध्ये शिक्षक कसे मिळतात? नाही, आरोप असा नाही आहे, परंतु शाळेचं इतर शाळेमधलं सुद्धा आपलं जे मराठी शाळा आहेत किंवा इतर शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा आपण शिक्षक लवकरात लवकर ज्या कमी शिक्षक आहेत तिथं भरती करावी आणि त्या मुलांना देखील चांगलं शिक्षण मिळावं। कारण सीबीएसईच्या माध्यमातून आपण पाहताय आपली जशी मुलं आपण चांगल्या पद्धतीने घडली पाहिजे अशीच आपली धोरणं राहते की इतर गोरगरिबांची मुलं सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजे, शिकवली पाहिजेत आणि ते एक धोरण महापालिकेचं चांगल्या पद्धतीने आता एक या सर्वसामान्यांच्या म्हणजे इतरांच्या तुलनेमध्ये सुद्धा महापालिकेचं दर्जेदार शिक्षण राहावं हे सातत्याने या ठिकाणी नवी मुंबई शहराचे ज्यांनी ही नवी मुंबई घडवली आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी सातत्याने या महापालिकेला नेहमी पुढाकार घेऊन शाळेच्या धोरणाच्या बाबतीमध्ये चांगले निर्णय आणि लोकांच्या हिताचे त्याचाच हा एक भाग म्हणून त्या मुलांना गोरगरिबांच्या शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे म्हणून आपण सीबीएसईच्या ह्या 2 शाळा चालू केलेल्या आहेत आणि इतर मराठी शाळा आहेत त्यांना सुद्धा आपण चांगलं त्या मुलांना सुद्धा शिक्षण मिळावं अशी आमची धोरण आहे। तर हा प्रस्ताव पूर्णतः अपूर्ण आहे असा आरोप करण्यात आला आहे। शिक्षक किती होणार आहे, त्यांना पगार किती, त्याची कुठलीही माहिती देण्यात आली नाही। ही लपवाछपी लपवाछपी हे बघा, आपल्याला माहित आहे की एखादी गोष्ट आपण चांगली करायला जातो त्यावेळेला सातत्यानं याचा परिपूर्ण विचार करूनच काही गोष्टी केल्या जातात आणि या शाळेमध्ये आजच्या ठिकाणी 87 शिक्षकांची गरज आहे, म्हणजे कोपरखण्याची जी शाळा आहे आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आता सध्या त्या दर्जाचे शिक्षक भरले पाहिजेत अशी सगळ्यांची धोरणं आहे आणि आता 57 शिक्षक कार्यरत, एक व्हाईस प्रिन्सिपल आहे, एक प्रिन्सिपल आहे आणि खरं पाहिलं तर आपण एक पाऊल पुढे टाकत असताना तुमचं सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य राहावं आणि सर्वांचं ज्या वेळेला शिक्षण अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विस्तृत माहिती दिली त्यावेळेला त्यांचं समाधान झालेलं आहे। वर्षभरासाठी करण्याऐवजी 10 वर्षांचा हा करार काय करण्यात आला, त्याचं मूल्यांकन कशा प्रकारे होईल? हे बघा, आपल्याला माहित आहे की जर आपण यासाठी जर 1-2 वर्षाचा आपण जर कालावधी ठेवला असता तर त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलं सुद्धा पालक घालण्याकरता एक घाबरले जातील किंवा त्यांना त्याची खात्री मिळणार नाही, म्हणून आपण जर 10 वर्षाचा हा कालावधी ठेवल्यामुळे
पालकांच्या मनामध्ये सुद्धा कुठली शंका येण्याचं कारण राहणार नाही किंवा कारण राहणार नाही. कारण आज जर आपण 10 वर्षाचा कालावधी ठेवल्यामुळं पालक सुद्धा एकदम समाधानकारक राहतील आणि मुलं शाळेमध्ये सीबीएसईच्या माध्यमातून शिकवायला त्यांना सुद्धा आनंद मिळेल. याकरता आपण आणि ज्या वेळेला महापालिका सीबीएसई शिक्षक भरती करेल त्यावेळेला ते तो विषय किंवा त्या मंडळाला आपण ते थांबवलं जाईल. तर अनेक धन्यवाद. अशी मंडळ आहेत, पण फक्त याच मंडळाला का हा ठेका देण्यात आला? या मंडळाचं उत्कर्ष महिला मंडळ ही संस्था जी आहे ही संस्थेचं पूर्णपणे त्याचं सविस्तर माहिती घेऊन त्यांचं दर्जेदार त्यांचं इतर ठिकाणी असलेलं काम हे पाहता आपण या संस्थेमध्ये 3 संस्था आलेल्या त्याच्यानंतर त्यांचं काम बघून या सर्व गोष्टीचा लेखाजोखा घेऊन आपण त्यांना त्या संस्थेला दिलेला आहे. त्यामुळं मुलांनाच आपलं धोरण आणि आमचं सर्व सदस्यांची किंवा महापालिकेचं या ठिकाणी धोरण आहे की शिक्षक हे चांगले दर्जेदार सीबीएसई शाळेमध्ये मिळाले पाहिजेत आणि त्या मुलांना त्या पद्धतीने ते शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून हे निर्णय घेतले.